सर्वांना ख्रिस्त सलाम आणि आज आनंद होतो की परमेश्वराने आपल्याला हा दिवस दाखवला आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो हा आहे की आपल्याला सैतानापासून प्रोटेक्शन कशी भेटणार आहे आपल्याला. जेव्हा आपल्यावरती काही नेगेटिव्हिटी येते, जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी वाईट चालू असतात, तर याचं कारण आणि फक्त सैतान असतो. प्रेरणा तो आपल्याला छळत असतो आणि आपल्या जीवनामध्ये खूप काही गडबड गोंधळ घालत असतो. तर प्रियांनो, आजचा जो निवडलेला वचन आहे ते आहे सॅम 91:11. जर आपण बघितलं तर याच्यामध्ये लिहिलं आहे, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. परमेश्वर इथं सांगत आहे की तुला रक्षण करण्यासाठी त्याचे देवदूत तो पाठवणार. पण ते देवदूत आपल्या अवतीभोवती कसे असणार आहे प्रियांनो? जर आपला विश्वास प्रियांनो परमेश्वरावरती असणार तेव्हा. जर आपण रोज त्याच्याकडे प्रार्थना करतो, असं नाही की आज आपण प्रार्थना केली, दुसऱ्या दिवशी प्रार्थना नाही केली, तिसऱ्या दिवशी प्रार्थना नाही केली, पुन्हा चौथ्या दिवशी आपण प्रार्थना करणार, किंवा जेव्हा आपल्याला चर्चला जायचं, जेव्हा आपल्याला चर्चमध्ये जातो तेव्हाच प्रार्थना करणार, हप्ताभर आपण प्रार्थना करणार नाही. तसं नाही प्रियांनो. जेव्हा आपण कंटिन्यू परमेश्वरासोबत राहणार, त्याच्याशी बोलणार, त्याच्याशी मागणार, त्याच्याजवळ आपलं जे काय दुःख आहे, जे काय आपण पश्चाताप करणार प्रियांनो, त्याद्वारे तो आपल्या सोबत त्याचे देवदूतांचं प्रोटेक्शन तो आपल्यासोबत ठेवणार प्रियांनो. जर आपण 4थं वचन बघितलं, इथे लिहिलेलं आहे, तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्चर्य मिळेल, त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. त्याचे सत्य आपल्यासाठी ढाल व कवच आहे. परमेश्वराचं वचन हे बायबल आपल्यासाठी सत्य आहे प्रियांनो. जर आपण या बायबलचं वचनाद्वारे आपण चालणार प्रियांनो, तर आपल्याला सैतानापासून तो आपल्याला सोडवणार आहे प्रियांनो. खूप वेळेस असं होतं जेव्हा अविश्वासीय लोक असतात प्रियांनो, जे परमेश्वरावरती विश्वास ठेवत नाही, त्यांच्या लाईफमध्ये खूप काही करणी होती, ब्लॅक मॅजिक ज्याला आपण म्हणतो. खूप काही लोक त्यांच्यासोबत ब्लॅक मॅजिक करतात प्रियांनो आणि ते सक्सेसफुल होतात. त्यांना त्रास देण्यासाठी त्यांच्यावरती ते हवी होता. का हवी होता? कारण की त्यांना परमेश्वराचं सत्य माहीत नाही, त्यांचा विश्वास परमेश्वरावरती नाही आहे. जर त्यांचा विश्वास परमेश्वरावरती असता तर ते त्यांच्यावरती तो सैतान हावी नाही झाला असता, किंवा ते जे काही ब्लॅक मॅजिक आहे प्रियांनो ते हावी नाही झालं असतं प्रियांनो. कारण की आपला अवतीभोवती एक सर्कल बनतो, आपल्याला एक प्रोटेक्शन परमेश्वर देतो. जर आपण रोज कळकळीने त्याच्याकडे प्रार्थना केली, त्याच्याकडे आपण जर क्षमा मागितली, त्याच्या वचनाद्वारे जर आपण चालतोय, तर तो निश्चय आपल्याला त्याचं प्रोटेक्शन देणार आणि त्याच्या देवदूतांचं प्रोटेक्शन आपल्यासोबत राहणार. खूप काही बिलिव्हर्स आहे, खूप ख्रिश्चन्स लोक आहे, ज्यांच्यावरती टेस्टिमनीज आपण बघू शकतो की ज्यांच्यावरती खूप काही गोष्टी झालेल्या आहे, ज्यांच्यावरती ब्लॅक मॅजिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यांच्यावरती ते असफल झालेले प्रियांनो. असंच जर आपण पुढचं वचन बघितलं, 12वं वचन सांगतं की तुझ्या पायाने धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. परमेश्वर आपला एवढं प्रोटेक्शन करणार आहे प्रियांनो. 14वं वचन सांगतो, माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन, त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवीन. 15वं वचन सांगतो, तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन, संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन, मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. 15वं वचनमध्ये प्रियांनो परमेश्वर सांगतो की जर आपण त्याचा धावा केला तर तो आपला ऐकणार आहे प्रियांनो. जर आपल्याला अशी इच्छा आहे, जर आपल्याला असं वाटतं की आपला परमेश्वर आपला ऐकायला पाहिजे, किंवा जर आपल्याला ज्या वेळेस त्याची गरज आहे त्यावेळेस त्यांनी यायला पाहिजे, किंवा त्यांनी आपल्याला प्रोटेक्ट करायला पाहिजे, तर त्याच्या वचनाद्वारे आपल्याला चालणं खूप महत्त्वाचं आहे. रूल्स रेग्युलेशन परमेश्वराचे पाळणं आपल्याला खूप गरजेचं आहे प्रियांनो. आपण 10 आज्ञा त्याचे पाळणे, आपण जर त्याचं वचन पाळलं, आपण जर त्याच्याकडे प्रार्थना केली, आपण जर त्याच्यावरती विश्वास ठेवला, तेव्हाच आपल्याला सैतानापासून प्रोटेक्शन भेटणार आहे. आणि सैतान खूप किरकोळ एक दूत होता, जो देवाच्या राज्यात होता, त्याच्यातून देवाने त्याला फेकलं, आणि तो आपलं काय बिघडू शकतो जर येशू ख्रिस्त आपल्यासोबत असल्यानंतर. तर प्रियांनो, आजचं वचन हेच आहे, जर आपल्याला सैतानापासून दूर राहायचं किंवा सैतानापासून प्रोटेक्शन पाहिजे, आणि जर आपलं वरती कोणी करणी करत आहे, कोणी ब्लॅक मॅजिक करायचा प्रयत्न करत आहे प्रियांनो, आणि त्या गोष्टीतून आपल्याला जर प्रोटेक्शन पाहिजे, तर आपण परमेश्वराचं वचन पाळायला पाहिजे, परमेश्वराचा वरती विश्वास ठेवायला पाहिजे.